एकंदरीतच भाजपनं आपली सत्ता पश्चिम बंगालमध्ये कायम ठेवण्याचा आता चंगच बांधलाय। तृणमूल काँग्रेस आता 129 जागांवरती तृणमूल काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागतोय। मी पुढचे अपडेट्स घेण्यासाठी पुन्हा एकदा जाणार आहे कल्याणीकडे। कल्याणी, तर पश्चिम बंगालबाबत बोलण्यासाठी आपण पुन्हा जाऊयात सिन्हा सरांकडे। सिन्हाजी, आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये आता 152 जागांवर भाजप आघाडीवर आहे, त्यामुळे जवळपास यश मिळाल्याचं पाहायला मिळतं। एक्झिट पोलमध्ये खरं तर हेच आकडेवारी होती की यावेळी सत्ता बदल होणार असा एक्झिट पोलचा अंदाज होता आणि तो आता खरा ठरताना पाहायला मिळतोय। तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात एसआयआरचा तितकासा यंदा परिणाम झालेला नाही, एसआयआरचा खरंच परिणाम झालेला नाही, मग नेमके असे कोणते मुद्दे होते की जे या निवडणुकीमध्ये वरचढ ठरले? सिन्हाजी, माझा आवाज पोहोचतो? सिन्हाजी, आवाज येतो? अभी आ। हा सिन्हाजी, मी तेच म्हणते, एसआयआरचा ज्या पद्धतीने परिणाम झालेला नाही, मग पश्चिम बंगालमध्ये नेमके कोणते मुद्दे वरचढ ठरले असं वाटतं? सुनाई नहीं दिया, और एक बार बताइए। सिन्हाजी, एसआयआरचा परिणाम निवडणुकीमध्ये झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे, मग कोणते मुद्दे चालले असं वाटतं? मैंने जैसा बताया कि अपीसमेंट ऑफ माइनॉरिटी एक लोगों के दिमाग में गया। लोग बहुत बड़े मायने पे, और इस लाइक शायद इसके ये जो सोशल मीडिया में जो डिस्कशंस होता है, बाकी सारे जगह पे जैसा जैसा आया, तो लोगों में एक लाइक भारी मात्रा में उन लोग को लगा कि एक आवाज आ रहा है। हाँ, भारी मात्रा में लोगों को लगा कि भाई ये जो अपीसमेंट पॉलिटिक्स है, इससे हम लोग को बाहर निकालना है। तो ये अब पता नहीं, अभी इसके बारे में तृणमूल कांग्रेस ने बहुत ज्यादा कुछ इफेक्टिवली कुछ कम्युनिकेशन किया कि नहीं, शायद मुझे नहीं लग रहा है कि उतना ज्यादा उन लोगों ने इफेक्टिवली कम्युनिकेशन किया। और इट्स लाइक एसआईआर के जो है, मैं इसीलिए बोल रहा हूँ कि एसआईआर में मैं बहुत लोगों से बात किया, उन लोगों का वो कहना है कि भाई अगर देश के लिए 2 बार लाइन में खड़ा होना पड़ेगा तो हम लोग खड़ा होंगे। तो दिस इज दी, ये कहां से आ रहा है? ये उन लोगों को लगा कि भाई ये एसआईआर की वजह, एसआईआर अगर होगा तो अपीसमेंट पॉलिटिक्स और एसआईआर, ये उन लोगों को लगा कि यहाँ से जो एक्चुअल वोटदाता नहीं है, वोटर्स नहीं है, उनका नाम वो निकाला जाएगा। तो ये उनको लगा, और इसके वजह से एसआईआर का इफेक्ट उनका मन में उतना नहीं लगा। लेकिन सिन्हाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते। पश्चिम बंगालमधूनच सध्या काही प्रतिक्रिया समोर येतात। पश्चिम बंगालमध्ये सध्या जल्लोष केला जातोय, ममता दीदींना मोठा झटका बसलेला आहे। भाजपची एक हाती सत्ता सध्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सध्या जल्लोष केला जातोय। महिलांनी अगदी भगव्या रंगाचं मळवट भरून हा जल्लोष सध्या साजरा केला जातोय। पश्चिम बंगालमध्ये ही सगळी दृश्य आहेत। भाजपचा ज्या पद्धतीने एक हाती विजय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यामुळे सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, महिलांकडून हा जल्लोष केला जातो। सध्या आपण जाऊयात पश्चिम बंगालमधलेच एक राजकीय विश्लेषक सोमेन मुखर्जी सर सध्या आपल्या सोबत आहेत। मुखर्जी सर, पश्चिम बंगालमधली सगळी परिस्थिती तुम्ही पाहताय, जवळपास 153 जागा भाजपला मिळाल्यात। नेमका आता पुढच्या काळामध्ये पश्चिम बंगालचं राजकारण कशा पद्धतीने होईल असं वाटतं? पश्चिम बंगालमध्ये 2 प्रमुख मुद्दे राहील भाजप जर सत्तेमध्ये स्थापित झालेला त्याच्यानंतर। एक तर प्रशासकीय जो अकाउंटेबिलिटी त्याला रिस्टोर करणे, आणि हे कर्मविमुखता, त्याच्यातनं वर्किंग कल्चर लोकांच्या मनात हे आणणं, परत पुनर्स्थापन करणं, हे 2 मोठे मुद्दे राहणार आहेत। दुसरी बाजूनी आपलं एक सीमांतवर्ती जे 470 किलोमीटर पेक्षा जास्त जे ओपन बॉर्डर आहे, ती ओपन बॉर्डर त्याला सील करणं अत्यंत एकदम तातडीने ते गरजेची आहे। आणि पूर्ण पश्चिम बंगालमध्ये जे काही अराजक परिस्थिती हे गेल्या 50 वर्ष, मुद्दामी गेल्या 25 वर्षात झालेलं आहे, ती जी अराजक परिस्थिती आहे त्याला म्हणजे एक पोलिसिंग व्यवस्थित केला पाहिजे। तिथे सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम बंगालचा प्रत्येक जिल्हा, पतली, पाडा, गाव, मोहल्ला हे सिक्युअर करणं अत्यंत गरजेचे आहे, कारण डेमोग्राफिक चेंज अत्यंत भयंकर बिकट परिस्थितीने झालेला आहे। आपल्याला दिसेल 294 सीटपैकी एका सीटमध्ये सीटचं काउंटिंग जो विथेल्ड आहे ते सीट आहे आपलं डायमंड हार्बरचा इथे फलता म्हणून, जिथे
जिथे जहांगीर खान म्हणून एक मोठा अत्यंत दुर्दंड ते गुंडासारखा माणूस त्यांना तिथे उभा केलेला आहे टीएमसीनी. काल तिकट फलता विधानसभेचा तिकडचे जे स्थानिक बासिंदे मुलत हिंदू आणि एकदम निम्न अर्थनैतिक वर्गाचा ते महिला ते बाहेर येऊन नॅशनल हायवे जाम केला होता. त्यांची डिमांड होती की आपल्या इथे निर्वाचन त्याला तुम्ही मान्यता द्यावी. मुखर्जी सर, तुम्हाला थोडंसं थांबवते. पश्चिम बंगालमधूनच अपडेट येते.